मित्रांनो, आज एक नवीन वॉशिंग सेंटर ओपन झालेलं होतं हडपसर ससानीनगरच्या जवळ. तिकडे आम्ही स्पेशल ॲटो वॉशिंग करण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यांची आधीच जाहिरात दिसत होती. बघूया म्हणलं कशी वॉश करतात. पण तिकडे गेल्यानंतर पाहिलं आम्ही इतकं स्वच्छ त्यांनी ॲटो साफ केला ना, म्हणून म्हणलं एकदा हा व्हिडिओ बनवून टाकावाच आपण यूट्यूबवरती. तुम्ही बघू शकता किती मस्त स्वच्छ क्लीन करत आहेत. पहिलं तर पूर्ण त्यांनी वॉश करून घेतलं आणि नंतर मग फोम लावला. फोम लावून पूर्ण गाडीला हाताने साफ केला. असं नाही की त्यांनी फक्त पाणी मारलं वगैरे. पूर्ण एक कपडा घेऊन पूर्ण वॉश केलं, सीटमधली काढून. आणि पलटी तर आधीच करून त्यांनी वॉश केलं होतं. मधली सीट काढलेली होती. पूर्ण एअरनी कचरा काढला आतमधला, टायर स्वच्छ केले, इंजन साफ केलं. आणि त्यामध्ये खरं तर मी बोललो होतो की दादा तुम्ही, नंतर मग पाहिलं आम्ही पूर्ण शीटची कवर घेतली, शीटवरती फोम मारून पूर्ण स्वच्छ केलं, क्लीन केलं. माझ्यासोबत माझा लहान मुलगा आला होता. तो तर नुसतं बघतच राहिला. तो सांगत होता, पप्पा आपण जिकडे आधी जात होतो तिकडे ते एवढं स्वच्छ करत नव्हतं. आणि बाळा हे नवीन झालेलं आहे, बघूया आपण त्यासाठी चालू इकडे कसं स्वच्छ वगैरे करतात. मित्रांनो, इतकं गाडी स्वच्छ केलं होतं त्यांनी. तुम्ही नंतर दाखवतो शेवटी व्हिडिओ. प्रत्येक म्हणजे पार्टची काळजी घेऊन साफ करत होते ते. टायर झाले, इंजन झालं, परत बॅटरीच्या तिथे सीट वगैरे, आतून काच पूर्ण, आणि मधल्या साईडनी हूड असतो, हूडला पण त्यांनी साफ केलं होतं. बघा, परत पाणी मारून पूर्ण एकदम स्वच्छ असं. मी आतापर्यंत खूप वेळा गाडी धुवून घेतली वॉशिंग सेंटरवरती इकडे तिकडे, पण इतकं काळजीपूर्वक कोणी स्वच्छ केलेलं नव्हतं, म्हणजे धुतलं नव्हतं गाडी. बघू शकता आतमध्ये पाणी मारतात ते, वरच्या साईडने पण पाणी मारतात. मोस्टली कुठं तर वॉशिंग सेंटरला गेलं तर दुसरीकडे ते लोक फक्त काय करतात, पाणी मारतात आणि थोडंसं बाहेरनं शॅम्पू वगैरे लावून साफ करतात. पण यांनी पूर्ण आतून साफ केले, कपडा लावून, पूर्ण ब्रश वगैरे लावून, खालनं वरनं 3-4 वेळेस. तर मग मित्रांनो, आपण व्हिडिओच्या शेवटी बघूया कशी गाडी स्वच्छ केली याने. आता एकदम शेवटी भेटूया मी तुम्हाला हा. आणि नक्कीच सांगा कसं वाटलं बघून व्हिडिओ वगैरे. हा माझा फर्स्ट ब्लॉग होता. आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.